तर भावांनो, आज आपण औंढा नागनाथला येऊन महादेवाचे दर्शन करून इथलं पाणी घेऊन आपल्या गावाकडे निघालो होतो. तर ब्लॉग शेवट पर्यंत सगळं सांगतो. तर जय श्री महाकाल आणि जय श्रीराम भावांनो. तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर सकाळी 4 वाजता लवकर उठून आंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि चहा पिण्यासाठी आलो. सकाळी 4ला उठूनच चहाची 90 मारून घेतली. तेव्हा कुठं आपली झोप निघून गेली. झोप निघून गेल्यानंतर आपण आलो दर्शनाले. तर मंदिराचं गेट पण ओपन व्हायचं राहिलं होतं. त्याआधीच रांगा लागून गेली त्या सकाळी 4ला. काय मंदिराचं गेट ओपन झाल्यानंतर आतमध्ये आलो. तेव्हा कुठे आपल्याला औंढा नागनाथचं मंदिर पाहायला भेटलं. कारण की आपण औंढ्याला पहिल्यांदाच आलतो. मंदिराच्या गेटच्या अंदर आल्यानंतर इथला मोकळा परिसर आणि दगडावर कोरीव बांधकाम तर एकच नंबर आहे भाऊ. मंदिराच्या आतमध्ये येऊन गजर करत दर्शनाला निघालो होतो. जंबुकेश्वर महाराज की इकडे आपले दर्शनच राहिले होते आणि आपले काही पोट्टे दर्शन वगैरे करून कावडीचं पाणी घेऊन घागरीमध्ये कावड बांधण्यासाठी निघाले होते. दर्शन बारी पार पाडत आपण मंदिरामध्ये आलो. दर्शन वगैरे करून घेतले. पण मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे आपण व्हिडिओ काय काढला नाही. दर्शन वगैरे करून मंदिराच्या बाहेर आलो. आणि मंदिराचं एकदा शेवटचं तुम्ही पण दर्शन करून घ्या. औंढ्याला कोण कोण आलते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. दर्शन करून मंदिरामधून बाहेर आलो. आपल्या बॅगा वगैरे पॅक केल्या आणि ट्रॅक्टर मध्ये आणून टाकून दिल्या. आणि इकडे कावडले घागर बांधून रेडी करण्यात आलो होतं. आणि इकडे डीजे पण येऊन गेलता. आणि डीजे होता आपल्याला प्रश्न. डीजेच्या तालावर नाचत आपल्या गावातल्या पोट्ट्यांनी कावड घेतली खांद्यावर आणि गावाकडे रवाना झालो. आणि आजचा जो कावडचा रन होता ते होता 30 किलोमीटरचा औंढ्यावरून डायरेक्ट हिंगोलीला. आणि आज कावड मधल्या थकलेल्या मुलांना पाणी पाजण्याची सेवा ही शंकर भाऊ पार पाडत होते. मंडळातील लेकरांनी 15 किलोमीटर नॉनस्टॉप कावड आणली. आणि त्यानंतर चहा नाश्ता झाला. चहा नाश्ता झाल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळपर्यंत आम्ही हिंगोलीला येऊन पोहोचलो. हिंगोलीमध्ये आल्यानंतर लेकरांनी मस्तपैकी डान्स केले. डान्स वगैरे झाल्यानंतर आपला आजचा जे मुक्काम होता ते होता हिंगोलीमध्ये. बाकीचं पाहू आपण पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत घ्या मग फॉलो करून.